नमस्कार मुलांनो, मागील भागामध्ये आपण पाठ 13वा करते सुधारक कर्वे हा पाहिलेला आहे. या पाठाचे लेखक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे हे आहेत. त्यांनी या पाठामध्ये करते सुधारक कर्वे म्हणजेच महर्षी केशव धोंडो कर्वे यांच्या कार्याचा परिचय या ठिकाणी आपल्याला करून दिलेला आहे. कर्वे यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेले जे काम आहे त्या कामामुळे त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि ते 105 वर्ष जीवन जगले. आणि एवढं जीवन जगल्यानंतरही ज्या वेळेस रेडिओवरती त्यांची बातमी या ठिकाणी ऐकायला आली त्यावेळेस माझे आजोबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मग लेखक हे करते होते त्यावेळेस त्यांना समजलं की एवढे वर्ष किंवा एवढे वय झाल्यानंतर सुद्धा यांच्या निधनाची बातमी कळता क्षणी या ठिकाणी काय झालं की माझ्या आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं. हे पाहिल्यानंतर जाणवलं की ही कितीतरी मोठी महान व्यक्ती आहे. मग अशा पद्धतीने या ठिकाणी कर्वे हे कोणकोणते काम केलेत, का ते सर्वश्रेष्ठ ठरले, तर बघूयात आता. स्वातंत्र्याच्या ऐन धुमाळीच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. आता या ठिकाणी स्वातंत्र्याच्या ऐन रणधुमाळीमध्ये म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याच्या या ठिकाणी मार्गामध्ये होते त्याच कालावधीमध्ये यांचा जन्म झालेला आहे. कोणाचा? महर्षी कर्वे यांचा जन्म झालेला आहे. जन्म किती इसवी मध्ये झालेला आहे बरं? 18 एप्रिल 1858 रोजी कुणाचा जन्म झाला? कर्वेंचा जन्म झालेला आहे. कधी झालेला आहे सांगा बरं? 18 एप्रिल 1858. त्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला होता का? तर झालेला नव्हता आहे ना. मग आता या वाक्यामध्ये काय सांगितलेले बघा, 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. हा किंवा खालील वाक्याचा काळ ओळखा असं जर म्हटलं, दिलेलं वाक्य जे आहे त्याचा काळ ओळखा, तर कोणता काळ येईल बरं? कोणत्या काळ येईल सांगा? वर्तमान काळ येईल का भूतकाळ येईल का भविष्यकाळ येईल का साधा भूतकाळ येईल का साधा वर्तमान काळ, साधा भविष्यकाळ, काय येईल सांगा बरं? विचार करा. कशावरनं ओळखतो आपण काळ? 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. हो की नाही? जन्म झाला आपण म्हणतोय, जन्म झाला. काळ कोणता आहे? साधा भूतकाळ. बरोबर आहे, साधा भूतकाळ झाला हा इथे आलेला आहे म्हणून साधा भूतकाळ इथे येतो की नाही? लक्षात येते ना शिकवलेला भाग? हा. मग आता याच्यावर प्रश्न कसा येईल? महर्षी कर्वे यांची जन्मतारीख असं म्हटलं तर 18 एप्रिल 1858. मग आपला देश स्वतंत्र झालेला आहे का इथे? नाही. मग ज्या वेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य करायचंय, मग ही चळवळ स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी भरलेली होती. त्याच कालावधीमध्ये यांचा जन्म झालेला आहे. यांचा म्हणजे कोणाचा? महर्षी कर्वेंचा यांचा जन्म झालेला होता. मग नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासून जाणवत होते. बघा आता या ठिकाणी ते काय म्हणत आहे की आपल्याला बघा, ज्यावेळेस स्वातंत्र्य युद्ध चालू होतं, स्वातंत्र्य युद्ध म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याच्या वाटेवरती सर्वजण होते, त्यावेळेस त्यांचा जन्म झालेला आहे. आणि जन्म झाल्यानंतर कितीला आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे? कितीला? 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झालेला आहे. मग या ठिकाणी आपण तर आपल्या देशाला स्वातंत्र्य केलेलं आहे, केले की नाही? स्वातंत्र्य केलेलं आहे. पण त्यांच्या पुढे कोणता प्रश्न होता सांगा बरं? काय वाटत होतं त्यांना? महर्षी असा प्रश्न येऊ शकतो,
महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार कोणते आहेत सांगा. पहिला कोणता आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य. दुसरा कोणता आहे दुसरा संपूर्ण स्वातंत्र्य. इथे दिले ना संपूर्ण स्वातंत्र्य. असे दोन प्रकार. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेले आहे ना. फक्त राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळून भागत नाही तर प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे हो की नाही. आपण जरा कोणी काही म्हटलं की आम्हाला काही स्वातंत्र्यच नाही, तुम्ही जसं म्हणाल तसं आम्हाला ऐकावं लागतं असं आपण म्हणतो की नाही. घरामध्ये बसता उठता टोमणे देत असतो आपण बी कधी कधी. मग तसं या ठिकाणी त्यांना वाटतं की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे, आपण गुलामीतून मुक्त झालेलो आहेत है ना. तो आनंद आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे. स्वातंत्र्य मिळालेला खूप क्षण महत्त्वाचा आहे. जसं आपण शाळेमध्ये 15 ऑगस्ट साजरी करतो की नाही. 15 ऑगस्टच्या दिवशी राष्ट्रीय देशावरचे गाणे लावल्यानंतर आपल्याला एक आनंद, एक उत्स्फूर्तपणे आपलं मन भरून येतं आणि देशाबद्दलचं प्रेम आपल्या मनामध्ये जागृत होत असतं. मग तशा पद्धतीने यांना वाटतं, कर्वेंना वाटतं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, हे आनंदाची गोष्ट आहे, खूप चांगलं आहे. एवढं गुलामगिरीमधून, एवढ्या अन्यायामधून आपण अन्याय सहन करत आलोत आणि आता आपण आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे असं आपण म्हणतो. पण खरोखर स्वातंत्र्य प्राप्त झालं आहे का? केव्हा स्वातंत्र्य प्राप्त होईल आपल्याला? तर ज्या वेळेस आपण स्वतः स्वतंत्र होऊ. म्हणून या ठिकाणी त्याने स्वातंत्र्याचे दोन प्रकार पाडलेले आहेत. पहिला कोणता सांगितलेला आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य, दुसरा संपूर्ण स्वातंत्र्य. हे दोन दिलेत बघा. इथे एक दिलेलं आहे आणि इथे एक दिलेलं आहे. मग पुढे हे त्यांना आधीपासून जाणवत होते. या देशातली स्त्री गुलाम आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. आता आपली जी स्त्री आहे आणि आपल्या देशातल्या ज्या महिला आहेत त्या कशा आहेत? गुलाम आहेत. स्वातंत्र्य देशाला मिळालेलं आहे पण महिलेला स्वातंत्र्य आहे का? नाही. अजून स्वातंत्र्य नाही. पण सध्याच्या काळामध्ये स्वातंत्र्य भेटलेलं आहे कारण स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आज पाहायला मिळत आहे. बरोबर आहे ना. पुढे आता बघा. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. जर स्त्रीला समजलं की आपल्याला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण आपल्याला मिळालेलं आहे का? नाही. मिळाले का आपल्याला? अजून नाही. तर मग आपल्याला असं समजलं पाहिजे, आपल्याला म्हणजे स्त्रीला असं समजलं पाहिजे की देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही. आपल्याला ही स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, ही भान किंवा ही जाणीव तिच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि हे कशामुळे होईल निर्माण? तर हे शिक्षणामुळे निर्माण होईल. ज्यावेळेस ती शिक्षण घेईल, शिक्षण घेतल्यानंतर तिला काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, कोण आपल्यावरती अन्याय करत आहे, त्याचा प्रतिकार कशा पद्धतीने आपण केला पाहिजे हे सर्व या ठिकाणी आपल्याला समजेल. त्यासाठी आपल्याला शिक्षण घेणं गरजेचं आहे असं कुणाला वाटत आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांना वाटत आहे. मग शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानित असे. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? खुद्द आपली जी भारतीय स्त्री आहे त्या स्त्रियांवरती संस्कार कसे आहेत की फक्त स्त्री ही गुलामच राहिली पाहिजे. गुलाम म्हणजे कुणाचं तरी नौकर, जसं सांगेल तशा पद्धतीने ऐकणारे. जसं आतापर्यंत आपण इंग्रजांची गुलाम होतो की नाही आहे. इंग्रजांनी आपल्यावरती एवढे वर्ष राज्य केलं, त्यांनी जशा पद्धतीने सांगितले तशा पद्धतीचंच कार्य आपण करत गेलेलो आहोत गुलामासारखं. तशा पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण ही जी स्त्री आहे ही स्त्री सुद्धा गुलामच आहे. स्वतःला गुलामच समजत होती. गुलामचा दागिना मानित म्हटलेले का? तर पुरुषप्रधान भारतीय संस्कृती होती आणि त्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे या ठिकाणी
आपल्याला म्हणजे स्त्रीला कोणत्याही प्रकारचा स्वतःचे निर्णय देता येत नव्हते. म्हणजे आपलं काम काय आहे, फक्त चार भिंतीच्या आत राहणं. मग पुढे, आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असेलही, पण तिला क्षुद्रातिक्षुद्र समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाई. सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते. आता क्षुद्रातिक्षुद्र म्हटलेले म्हणजे याचा अर्थ काय बरं शब्दाचा? क्षुद्रातिक्षुद्र समाजातील दीन दुबळे जे लोक आहेत, दीन दुबळे लोक. क्षुद्र म्हणजे समाजातील दीन दुबळे गरीब लोक आहेत, है ना. दीन दुबळे असे लोक आहेत, अशांसाठी हा शब्द इथे वापरलेला आहे. आणखीन एक शब्द वापरलेला आहे, सबब. काय होतं बरं अर्थ? सबब म्हणजे कारण. येथे काय कारण सांगितलेलं आहे की म्हणून, या कारणास्तव. म्हणून म्हणजे या कारणास्तव म्हणजे काय, कोणत्या कारणास्तव? ही समाजामधली स्त्री जी आहे ती स्त्रीला देवीचं रूप म्हटलेलं आहे, दुर्गाचं रूप म्हटलेलं आहे. कधी ती आई असते, प्रेमळपणे बोलत असते, कधी कधी अन्याय होत असेल तर दुर्गेचा अवतार सुद्धा घेत असते, हो की नाही. आपण या ठिकाणी पुराणातल्या कथा ऐकलेल्या आहेत. ती कशा पद्धतीने आपल्या रुद्रावतार सुद्धा दाखवते. कधी कधी प्रेमळपणे आपल्याशी वागते, तसंच कधी क्रोधामध्ये सुद्धा येते. म्हणजे असे स्त्रीचे रूप आहेत. म्हणून स्त्रीला देवीचं स्थान दिलेलं आहे. असं जरी तिला भासवलं असलं, असं जरी तिला समजावून सांगत असलं की तू देवी आहेस, आहे ना, असं जरी म्हटलं असलं तरी सुद्धा तिच्यावरती अन्याय हा होत आहे. देवी आहे या कारणास्तव, सबब म्हणजे देवी आहे या कारणास्तव तिला शिक्षित व्हायला पाहिजे, आहे ना. ती सुशिक्षित झाली पाहिजे. आपले ठामपणे निर्णय सांगता आले पाहिजेत. पण अशा पद्धतीने स्त्री करणार नाही, आहे ना. अन्यायाविरुद्ध ती काहीही करणार नाही. इथे शब्द वापरलेला आहे प्रच्छन्न. प्रच्छन्न म्हणजेच काय? गूढ, गुप्त किंवा लपलेला, झाकलेला असंही होऊ शकतो. ती अन्याय सहनपणे, गुप्तपणे सहन करत असते. म्हणजे कोणालाही काहीही बोलत नाही. या कारणास्तव तिला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिक्षण दिलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण देणं, आहे ना, स्त्री चार भिंतीच्या बाहेर निघत नव्हती. पूर्ण डोक्यावरती पदर. 2-4 माणसं जर आपल्या बैठकीच्या खोलीमध्ये असले, आहे ना, तरी सुद्धा तिला बाहेर येता येत नव्हतं. इतकी घोषा पद्धत आपल्या भारतामध्ये होती. मग अशा स्त्रीला शिक्षण देणं म्हटलं तर समाजाच्या विरोधात जाणं होतं. पण तरी सुद्धा या ठिकाणी कर्वे यांनी जाणून घेतलं की स्त्रीला शिक्षण दिलंच पाहिजे, हो की नाही. मग आता या ठिकाणी बघा, इथे आलंय तिने बघा, तिने शिक्षित व्हायला पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. इथे पण की ती आपल्या गुलामीला दागिना मानित असे. वाक्याचा प्रकार कुठला आहे बघा, याच्यावरनं लक्षात घ्या. कशावरनं लक्षात घेतो आपण? उद्गारवाचक चिन्ह आहे इथे, म्हणून वाक्य उद्गारार्थी. लक्षात घ्यायचंय आपल्याला, उद्गारार्थी हे वाक्य आहे. मग आता इथे तिला क्षुद्रातिक्षुद्र समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाई. वाक्य कुठे सांगा बरं? वाक्य लक्षात येते का? तिला क्षुद्रातिक्षुद्र समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाई. वाक्याचा प्रकार म्हणजे तिच्यावरती छळ होण्याची प्रक्रिया चालूच होती. म्हणजेच रीती भूतकाळ. कोणता भूतकाळ आहे? रीती भूतकाळ आहे. म्हणून या ठिकाणी वाक्याचे प्रकार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कठीण आहे हेही त्यांना दिसत होते. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. आता यांना काय वाटत होतं कर्वेंना? की स्त्रीनी शिक्षण घेतलं पाहिजे, है ना, तिलाही स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. तीही म्हटली पाहिजे
की मलाही स्वातंत्र्य पाहिजे. जसं पुरुषप्रधान संस्कृती आहे, पुरुषांनी जशा पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं स्त्रीने कार्य केलं पाहिजे होतं. आपले मत व्यक्त करायचं नाही, फक्त चूल आणि मूल एवढंच त्या ठिकाणी स्त्रियांचं काम होतं. 4 भिंतीच्या आत बंदिस्त एवढंच होतं. म्हणून या ठिकाणी त्यांना वाटत होतं की ही जी स्त्री आहे या स्त्रीनी सुद्धा स्वातंत्र्य कमवावं, तिला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं तिला वाटलं पाहिजे. म्हणजेच काय म्हटले, स्त्री स्वातंत्र्य कमवणे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. स्त्रीला जरी आपण समजावून सांगितलं असतं तरी सुद्धा ती आपलं ऐकली असती का? नाही. मग आता या ठिकाणी जर तुम्हाला सांगितलं की दिलेल्या वाक्याच्या आधारे त्याचा पुढील उर्वरित भाग तुम्ही लिहा असं म्हटलं. आता वाक्य मी देते तुम्हाला. बघा वाक्य कोणतं देते, तर स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे. आता याच्या पुढला भाग सांगा बरं काय आहे. पुढला भाग काय आहे, खडकावर डोके आपटण्यासारखे होते, है ना. वाक्य अर्ध इथपर्यंत दिलेलं आहे आपल्याला आणि त्याच्या पुढलं लिहायचं आहे. म्हणजे अर्ध वाक्य दिले, त्याचा पुढला भाग लिहायचं आहे. पुढे बघूयात आपण. आपटण्यासारखे होते. शांत सुशिकपणे सहिष्णू वृत्तीने राहिलं तर हे असिधाराव्रत परिपूर्ण होऊ शकेल याची त्यांनी खुणगाठ बांधली. आता खुणगाठ बांधणे हा काय सांगा बरं इथे. खुणगाठ बांधणे वाक्प्रचार आहे. अर्थ पक्के ध्यानात ठेवणे, है ना. खुणगाठ बांधणे, तुम्ही मनाशी खुणगाठ बांधलेली आहे की मला यावर्षी 10वीला एवढे टक्के मिळालेच पाहिजे, है ना. हे काय झालं, मनाशी बांधलेली खुणगाठ आहे, खून आहे. आणि अशा पद्धतीने आपण इथे अभ्यास सुद्धा करत असतो. मग या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की सोशिकपणे म्हणजे सोशिक म्हणजे काय, सोशिकपणे म्हणजे सहनशीलपणा आणि सहिष्णू वृत्तीने म्हणजे काय, सर्वांकडे समान दृष्टीने पाहण्याची वृत्ती, सगळ्यांकडे समान दृष्टीने पाहण्याची वृत्ती हे. आणि परत पुढचा शब्द काय आहे, असिधार वृत्त. असिधारा वृत्त म्हणजे काय, तलवारीच्या धारेला हाती धरण्यासारखे कठीण व खडतर व्रत. तर आता या ठिकाणी स्त्री ही शांत आहे, सुशिकपणे आहे ना, प्रामाणिकपणे सर्व काही सहन करत असते. आणि तिला बघा, तिला या ठिकाणी जर शिक्षित करायचं झालं तर तलवारीच्या धारेला हाती धरण्यासारखं कठीण असं काम होतं. माहिती आहे, तलवारीच्या पुढल्या टोकाला आपण हात धरलं तर लगेच आपले हात कापतो आणि रक्त भळा व्हायला लागतं, हो की नाही. मग तशा पद्धतीने यांना वाटत होतं की स्त्रिया सहन करतायत, पण त्यांना या ठिकाणी शिक्षण देणं गरजेचं आहे, पण त्यांना याच्या शिक्षणासाठी परावृत्त करणं खूप खडतर आहे, कठीण आहे. तरी पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. याचा त्यांनी खुणगाठ बांधली. सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते. बघा आता इथे परत वाक्याचा प्रकार, सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते. वाक्याचा प्रकार कशावरनं कळतो, याच्यावरनं कळतो. इथे कुठलं वाक्य आहे, उद्गारार्थी वाक्य. मग आता सावकाश का असेना पण हमखासपणे आपल्याला या स्त्रीला शिक्षण दिलं पाहिजे. तिला अन्यायाविरुद्ध, तिला गुलामीची जाणीव करून दिलं पाहिजे. हे करणं गरजेचं आहे. कितीही कठीण प्रसंग आला, कितीही अडचणी आल्या तरी आपण माघार घ्यायचं नाही, पण आज ना उद्या यश हे आपल्याला मिळेल. मग सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते. नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते, संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होते. आता आपण या स्त्रियांना शिक्षण देण्याचं कार्य करत आहोत, पण ज्या वेळेस आपण हे कार्य करणार आहोत त्यावेळेस स्त्रियाच अडचणीत येणार नाही, तर हा जो समाज आहे ना, तो समाज या ठिकाणी त्यांच्या विरोधात विद्रोह करेल, है ना. समाज त्यांच्या विरोधामध्ये काय करेल, विद्रोह करेल. का तर हा व्यक्ती
स्त्री ह्या घरामध्ये काम करत आहेत, म्हणाल तशा पद्धतीने वागत आहेत, यांना शिक्षण देऊन काय करणार आहेत? या पुढे काय करणार? नको त्या गोष्टी काहीतरी शिकवत आहेत असं या ठिकाणी या समाजाला वाटणार आणि ते यांना म्हणजेच कोणाला? महर्षी केशव कर्वे यांच्या विरोधात है ना, यांना या गोष्टीचा त्रास होणार, समाजाचा त्रास होणार, म्हणजे आपण समाजाच्या विरोधी जाऊन काहीतरी काम करत आहोत असं या ठिकाणी या लोकांना वाटणार. म्हणून ते म्हणतात की कितीही अडचणी आल्या तरी चालतील, फक्त अडचणी भरपूर आहेत, त्या अडचणीवरती मात करून आज ना उद्या आपल्याला या समाजाला किंवा समाजातील स्त्रियांना शिक्षण देणं गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी बघा, याच्यावरती या झालेल्या उत्तरावर प्रश्न विचारते. स्त्री शिक्षणाचे असिधाराव्रत परिपूर्ण होण्यासाठी कर्वेंना आवश्यक वाटलेले गुण कोणते सांगा बरं? गुण कोणते आहेत? 2 गुण सांगा. कोणते आहेत? तर इथे दिलेलं आहे बघा, शांत, सोशिकपणा आणि सहिष्णू वृत्ती है ना, हे 2 गुण त्यांना इथे जाणवलेले आहेत. मग अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी ठामपणे आपलं मत व्यक्त करत असताना येणाऱ्या अडचणी, त्या अडचणीवरती मात आपल्याला करायचं आहे असे या ठिकाणी कर्वेंना माहिती होतं आणि तशा पद्धतीचे पावलं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये उचललेले आहेत. असं महान कार्य करणाऱ्या व्यक्तीला आपण महर्षी म्हणतो. म्हणून या ठिकाणी त्यांना महर्षी म्हणजेच काय? महान असा ऋषी है ना, असे कार्य करणाऱ्या व्यक्तींनाच आपण महर्षी धोंडो केशव कर्वे असं या ठिकाणी म्हणत असतो. काय म्हणतो आपण त्यांना? महर्षी धोंडो केशव कर्वे असं म्हणत असतो. यानंतरचा पुढील भाग हा आपण पुढच्या तासाला पाहूयात.